शेवटी कितीही केलं ना तरी काही ना काही राहतंच, असं मी का म्हणते हे सांगतेच तुम्हाला. पण त्याआधी मस्तपैकी गरमागरम चहा करून पिले आणि इथे क्रिशा आजीसोबत खेळते. तोपर्यंत म्हणले चला आपण आपला शेवटचा टप्पा क्लीन करून घेऊया. आणि हाच तो शेवटचा टप्पा राहिला होता जो मला क्लीन करायचा होता, ते म्हणजे फ्रीज. आणि फ्रीजमधल्या मग सर्व भाज्या वगैरे काढल्या आणि काचा वगैरे सर्व घासायला घेतल्या. आणि सर्व काचा वगैरे घासल्यानंतर लगेच तिथे फॅनखाली सुकायला ठेवल्या. म्हणलं असं ठेवून काही उपयोग नाही आहे, आता आपल्याला पुसूनच घेऊया म्हणजे पटकन सुकून जातील. म्हणून लगेच एक कापड घेऊन लगेच पुसायला चालू केले. आणि आता आपल्याला फ्रीजही क्लीन करायचं होतं, म्हणून म्हणलं चला पटकन हे पुसून घेतले की आपल्याला लगेच तिथे लावून घेता येतील. म्हणून आधी स्वच्छ पुसून घेतले आणि मग लगेच फ्रीजकडे वळले. आणि फ्रीजमध्ये मी एकच गोष्ट क्लीन करताना वापरते, ती काय आहे ह्याचा मी लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, तो तुम्ही नक्की पहा. आणि खूप छान क्लीन होतं ह्याने. मी लिंबू किंवा घासणी वगैरे काही यूज करत नाही आहे, निरमा वगैरे, फक्त एकच गोष्ट वापरते आणि खूप छान पद्धतीने ते निघून जातं आणि रॅशेस वगैरे काहीच पडत नाहीत. जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर नक्की माझा लॉंग व्हिडिओ पहा. आणि लगेच मग मी हे काचा वगैरे सर्व लावून घेतल्या आणि सर्व भाज्या वगैरे लगेच त्यामध्ये ठेवून दिल्या. आणि ठेवल्यानंतर माझं फ्रीज असं काहीसं दिसत होतं. तर चला मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब.